अजिबात नाही. अगं म्हणजे ICU मध्ये आहे गोपाळ. घरच्यांना सुद्धा भेटू देत नाहीत डॉक्टर. बरं वाटलं तर तुला तू दरवाजा बाहेरून बघ, दुरून, म्हणजे जास्त जवळ जाऊ नको. सुपारी? जावई बापू, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का गोपाळसाठी कोणीतरी सुपारी दिली म्हणून? असू शकतं ना सासूबाई, अहो असूच शकतं. राजकारण हे राजकारण उगीच बदनाम नाही. गोपाळ महाराजांची सरशी होते असं वाटून विरोधक काही ना काही करतीलच ना, करू शकतात. विरोधक पण मोहितराव, अहो ते कुठं खुश आहेत गोपाळ महाराजांवर? तेही नाराजच आहेत ना. हा बोला मोठ्या बाई. हाय हॅलो सोडा. मोहितराव, तुम्हाला काही कळलंय का नाही? कशाबद्दल? तुम्हाला खरंच काही माहित नाही का माहित नसल्याचा आवांत आहे तुम्ही? मोठ्या बाई, मग तुम्ही असली कोडी बिडी घालत नका बसू बरं. अहो वेळ काय काळ काय, नाहीतर उद्या करा फोन, आम्ही बोलतो नंतर तुमच्याशी. चला ठेवा फोन, कामात आहेत आम्ही. आमच्या गोपाचा ऍक्सिडेंट झालाय इथं हायवेला. काय? होय, खरं तेच सांगते मी. पण मला आधी सांगा, या सगळ्यामध्ये तुमचा हात तर नाही ना? कारण गोपाळ जिंकल का नाही याबद्दल तुम्हाला खात्री नव्हती ना, म्हणून तुम्ही हा नवीन डाव तर नाही ना रचला? तुमचं काय करायचं बरं मोठ्या बाई? हा अहो असं बहिकल्यासारखं बोलूच कसं काय शकता तुम्ही? आमच्याच टीम मधल्या उमेदवाराला असं ऍक्सिडेंट करून हॉस्पिटलमध्ये पाठवू आम्ही? हा आता काय विचार कसा करता तुम्ही असा? म्हणजे या संध्यामध्ये तुमचा हात नाही तर? नाही हो, नाही, अजिबात नाही. उलट आम्हाला तर वाटतं तुमच्या त्या तीनपाट जावाच्या डोक्यातलीच आयडिया ही. त्याच्याच डोक्यात असल्या उलट्या सुलट्या आयडियात असतात. तुम्ही काही केलं नाही ना इतकंच विचारतीये. यपा, चिडू नका, रागवू पण नका. मला आपल्या भविष्याची काळजी वाटली म्हणून विचारलंय. भविष्याची काळजी आणि तुम्हाला वाटली? अहो भविष्याचा जर विचार करत असाल ना तर माणूस मंदीत सुद्धा संधी शोधत असतोय मोठ्या बाई. आता हा ऍक्सिडेंट तुमच्या सुपुत्रानं आणि त्याच्या बायकोनं म्हणजेच इंद्रायणीनं घडवून आणलाय अशी न्यूज पसरावी लागल. ते करतो आम्ही. काय बोलताय तुम्ही मोहितराव? यपा, राजकारण ना आपण खेळतोय. आपल्या राजकारणाचा आणि माझ्या आदोक्षाचा काही संबंध नाही. याची झळ त्याला पोचता कामा नाही, आधीच सांगून ठेवते. बाकी तुम्हाला काय पसरवायचं ना ते पसरवा. मोठ्या बाई, राजकारणात यायचं म्हणता, पण मंदीत संधी कशी शोधायची
हे तर तुम्हाला कळतच नाही, पण आम्हाला कळत. आता तुम्ही बघाच आम्ही काय काय करतोय ते. गोपाळ, गोपाळ, डॉक्टर हा बोलत का नाहीये? त्यांना आता सिडेटिव्ह दिले म्हणून ते गाढ झोपलेत. डॉक्टर, आता कशी आहे तब्येत गोपाळची? तशी क्रिटिकलच आहे, पण आणलं तेव्हा इतकी नाही. हे तर बरं झालं त्यांना वेळीच उपचार मिळालेत. थोडा जरी उशीर झाला असता तर डॉक्टर, यांच्या औषधांचा कोर्स सुरू केलाय का? हो, आणखीन किती दिवस यांना हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल? साधारण 5 ते 6 दिवस त्यांना अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवावं लागेल. त्यांना पायाला आणि हाताला फ्रॅक्चर आहे. केवळ हेल्मेट होतं म्हणून त्यांच्या डोक्याची दुखापत जीवघेणी ठरली नाही. गोपाळचं सुदैव म्हणा किंवा व्यंकट महाराज आणि शकुंतला आईंची पुण्याईच आहे ही. डॉक्टर, यांना चालता फिरता कधी येईल हो? ते आता यांच्या रिस्पॉन्सवर अवलंबून आहे. पायाचं तेवढं नाहीये, पण हाताचा फ्रॅक्चर मात्र मोठा आहे. पण डॉक्टर, डेंजरचं काही कारण नाही ना आता? नाही, तसं काही आता काळजीचं कारण नाहीये. पण हे बघा, आता व्हिजिटिंग अवर्स संपलेत. कोणीतरी एकाने पेशंट जवळ थांबा प्लीज. गर्दी करू नका. मला काय वाटतं, मी आज गोपाळ जवळ थांबते. श्रीकला, अगं त्यासाठी घरचे आहेत ना. तू कशाला? आदू थांबेल. मी काकींना आणि व्यंकू महाराजांना घेऊन जाते. कशाला त्रास घेते आदू? तू थांबा. गोपाळ बरोबर घरचं कोणीतरी थांबणं जास्त महत्वाचं आहे. गोपाळ माझ्यासाठी काय आहे ना, हे तुम्ही नाही समजू शकत इंद्रायणी. काय मी थांबते ना आज इथे रात्री. तुम्ही सगळे जा घरी. इतकी धावपळ करून आला आहात, तुम्ही सगळे आराम करा. मी थांबेल गोपाळजवळ. शकुंतला आई, आता डॉक्टरांनी काय सांगितलं बरं? की एका कोणालाच गोपाळजवळ थांबता येईल ना? मी थांबते त्याच्याजवळ. तुम्ही इंद्रायणी ताईंसोबत घरी जा आणि आराम करा. अदू दादा, अधोक्षज दादा, तुमचं पॉलिटिकल कॅम्पेन सुरू आहे ना. यू नीड टू रेस्ट. तुम्ही सगळे टेन्शन घेऊ नका, मी करेन मॅनेज. अगं पण काय गरज आहे श्रीकला? तू घरची नाही आहेस ना, आणि आम्हाला असं बाहेरच्या लोकांना त्रास द्यायला नाही आवडत. तुम्हाला वाटत असेल मी बाहेरची, तरी मी स्वतःला तुमच्या घरातलीच समजते. इंदू, श्रीकला थांबे तिथे. श्रीकला, काही लागलं तर यांना किंवा आदोक्षजला फोन कर. नक्की, काही टेन्शन घेऊ नका. ओके, या तुम्ही सगळे. काकी, महाराज, काकी, आपल्या माणसाजवळ परक माणूस कशाला ना? कोणाबद्दल बोलतेस तू इंदू? गोपाळजवळ
आधूनच थांबायला पाहिजे होतं नाही. अगं पण श्रीकला काही परकी आहे का? नाही नाही तसं नाही, पण शेवटी आपल्या माणसाचं जरा वेगळंच पडतं ना. अगं पण श्रीकला घरचीच आहे. तसंही मला ती आई म्हणते. आणि तू काळजी करू नको सिंधू, गोपाळचं ती अतिशय प्रेमानं आणि नीट करे. ये ते बस. हिंदू, तू आता उगीच श्रीकला विषयी असलेली मनातली अडी काढून टाक. काकी तसं काही नाही आहे. तसं नाहीये ना, मग चांगलंय. आता विषय निघालाच आहे म्हणून सांगते. श्रीकला मला सून म्हणून या घरात आलेली आवडेल. मला खात्री आहे गोपाळला ती अतिशय उत्तम साथ देईल. हो काकी, असं झटक्यात विचार न करता निर्णय घेणं म्हणजे जरा तुम्ही काय. इंदू, अगं विचार न करता निर्णय घेणार आहे का मी? म्हणजे बघ ना, श्रीकला संस्कारी आहे, शिकलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या दोघांमध्ये अतिशय घट्ट मैत्री. आणि मला असंही वाटतं इंदू, गोपाळला ती पसंत पण आहे. आणि समजा असं जर काही असेल तर दोघांचं लग्न झालं तर उत्तम आहे ना. तसे गोपाळचं माहिती आहे ना ग तुला, श्रीकलाच्या येण्यानं त्याचं आयुष्य जरा स्थिरावेल ग.